आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण डोंबिवलीतील बेकायदा इमारतींचा मुद्दा रिलीफ पिटिशन शासनानं दाखल करावी. ठाकरे गटानं केली गणेश नाईकांच्या जनता दरबारात मागणी. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवलीतील बेकायदा 65 इमारतींचा मुद्दा गणेश नाईक यांच्या जनता दरबारात मांडला. सोमवारी ठाणे इथं भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली आणि त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची कैफियत मांडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हात्रे यांनी संबंधित इमारतींचे बोगस कागदपत्र बनवणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा उल्लेख केलाय. मात्र सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका थोडं कारवाई करण्याचा निर्णय घेते. काही फ्लॅटमध्ये मुलं शिक्षण घेत आहेत तर कोणाच्या घरी आजारी रुग्ण आहे. काहींनी लाखो करोडो रुपये घरासाठी भरलेत. लोकांचे जीवनमान उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. या इमारती वाचवण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं आम्ही न्यायाचे दरवाजे ठोठावणार आहे असं देखील म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे काही शक्य नाही आणि कुणाचा यावर राजकीय वरदहस्त आहे याची देखील चौकशी व्हावी. जनता दरबारात नाईक यांनी आश्वासन दिलंय की आम्ही कोणालाही बेघर होऊ देणार नाही आणि रहिवाशांच्या पाठीशी सरकार उभं आहे. ठाकरे गटाकडून आम्ही निवेदन दिलंय की रहिवाशांच्या माध्यमातून सरकारनं कोर्टामध्ये रिलीफ पिटिशन दाखल करावी. ही पिटिशन शासन दाखल करेल असा विश्वास यावेळी नाईकांच्या दरबारामध्ये देण्यात आला. ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे. डोंबिवलीतील जो गाजत असलेला 65 इमारतींचा विषय आहे तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे. त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या 65 इमारतीतील जे रहिवासी आहेत, जे 2,500 ते 3,000 परिवार आणि 10,000 ते 12,000 लोक आहेत, यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्या बरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते. आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिवलीतला जो गाजलेला 65 इमारतींचा विषय आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा. पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडून चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारातनं जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. तुम्हाला मी सांगतो, डीसीपी अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे. परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले, महापालिकेचे कागदपत्र, स्टॅम्प, हे सगळं खोटं बनवलं, रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं, यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही. पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते. आज ती लोक त्यांच्या घरात 10वीच्या परीक्षा आहेत, काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या फ्लॅटसाठी भरलेले आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही सगळे दरवाजे, जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे. राजकीय वर्दहस्त असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्दहस्त आहे याची देखील तपासणी व्हावी. त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही. शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पिटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की शासन रिलीफ पिटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.